भाजप शिवसेना नेत्यांची आज बैठक। राहुल शेवाळे, अमित साटम यांच्यात होणार चर्चा। सत्ता स्थापनेसंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती। मुंबईच्या महापौर पदाबाबत कोणतीही तडजोड करू नका, शिंदेंच्या भूमिकेमुळे दिल्लीतील भाजप पक्षश्रेष्ठींचे निर्देश। जय महाराष्ट्रला सूत्रांची माहिती। आज ठरणार शिवसेनेचा गटनेता, कोकण भवनात जाणार शिवसेनेचे नगरसेवक। खोट्या बातम्या पसरवून विरोधकांकडून संशयित वातावरण करण्याची निर्मिती। पालिका आयुक्तांचं नोटिफिकेशन आलं की गट स्थापन करू, शिवसेनेच्या शीतल म्हात्रेंनी केलं स्पष्ट। संभाजीनगरात भाजप शिवसेना युतीसाठी हाय व्होल्टेज बैठक। मध्यरात्रीपर्यंत चालली बैठक। बैठकीत दोन्ही पक्षाचे दिग्गज नेते सहभागी। ठाकरेंचं भवितव्य, पुढील 24 तासात लेखणी बंद होणार। शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या हक्काची सुनावणी लवकरच। बुधवार आणि गुरुवार सलग 2 दिवस सुनावणी होणार। झेडपी पंचायत समिती निवडणुकीतील 50% आरक्षण मर्यादा उल्लंघन प्रकरण। सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी। निवडणुकीच्या तोंडावर सुनावणी। साऱ्या राज्याचं लक्ष सुप्रीम कोर्टाकडे। नितीन नबीन भाजपचे 12वे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून होणार घोषित। नितीन नबीन यांची झाली बिनविरोध निवड। मुलीला उमेदवारी नाकारल्यानं मुंब्र्यातील बंडखोराचा थेट आव्हाडांनाच इशारा। एकेकाळचे खंदे समर्थक युनुस खान यांची थेट धमकी। अमरावतीत मवियाचाच महापौर होणार, काँग्रेस नेते सुनील देशमुखांनी केलं स्पष्ट। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दाओसमध्ये सामंजस्य करार। अन्न आणि कृषी क्षेत्रात 500 कोटींची गुंतवणूक। वंचित नंतर आता काँग्रेसची झेडपी पंचायत समिती निवडणुकीसाठी नवी आघाडी। प्रकाश शेंडगेंच्या ओबीसी बहुजन आघाडीशी हातमिळवणी। नदीजोड प्रकल्पासाठी राज्याची केंद्र सरकारकडे अर्थसहाय्याची मागणी। राज्याच्या जलसंपदा मंत्र्यांची केंद्रीय मंत्र्यांसोबत बैठक। इंडिगोवरील दंडाची रक्कम तुटपुंजी। वैमानिक संघटनेकडून नाराजी व्यक्त। इंडिगोवर एकूण 22.20 कोटींचा दंड ठोठावण्यात आला होता। यंदाच्या जीडीपी उसळीनंतर आर्थिक गती मंदावणार। आगामी 2 वर्षांसाठी आयएमएफचा अंदाज। वर्क फ्रॉम होमला आता कायदेशीर संरक्षण। 300हून अधिक कामगार असलेल्या कंपन्यांसाठी नवे नियम लागू। जुहूमध्ये 4 चाकी आणि रिक्षाचा अपघात। अपघातात 3 जण जखमी। अक्षय कुमारच्या ताफ्यातील गाडीनं दिली धडक। आरसीबीचा रॉयल विजय तर गुजरातच्या फलंदाजांचा सुपर फ्लॉप शो। आरसीबीचा 61 धावांनी दणदणीत विजय। उद्यापर्यंत निर्णय घेण्याचा बांगलादेश मंडळाला आयसीसीचा इशारा। भारतातील T20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी होण्यासाठी उद्यापर्यंतची दिली मुदत। भारतीय क्रिकेटर्स वाघोबाच्या दर्शनासाठी पेंचच्या जंगलात। कर्णधार सूर्यासह प्रमुख खेळाडूंनी लुटला जंगल सफारीचा आनंद।